मित्रो 31 जुलै त्यानिमित्त लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, मार्केट कमिटीचे संचालक, शिक्षण संस्था, औद्योगिक म्हणजे खऱ्या अर्थानं देवणी उदगीर या तालुक्याचा विकासाच्या दृष्टिकोनातून वडिलांच्या म्हणजे अण्णा भाऊसाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्यांना भगवानराव पाटील ज्यांना दादा म्हणून लोक म्हणतात, तर त्यांच्या जन्मदिनानिमित्त मी मराठवाडा नेता परिवाराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी विनंती करतो की आपण भाऊसाहेबांच्या पावलावर पाऊल, कारण त्यांनी एवढा मोठा वटवृक्ष अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केला, मग हे तुम्ही कशा पद्धतीने यामध्ये प्रगती किंवा भरारी घेत आहात? नमस्कार. आमचे ज्येष्ठ आदरणीय रामेश्वरजी बद्दर साहेब, मराठवाडा नेत्याचे संपादक, यांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या कार्याचा लेखाजोखा या निमित्ताने घेण्यासाठी मुलाखत घेत आहेत. त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो. तसं या शिक्षण संस्थेची सुरुवात 1955ला निजाम राजवटीमध्ये निजाम सरकारने वलांडीच्या शाळेला मान्यता दिली. त्यानंतर भाषावर प्रांत रचना झाली आणि मूळ संस्थापक गुरुशिदाप्पा आदेप्पा वलांडीचे माजी सरपंच व माझे आईचे वडील पांडुरंगराव पाटील वलांडीकर या दोघांनी मिळून ही शाळा चालवली अनेक वर्ष. त्यावेळेस प्रतिकूल परिस्थिती नसताना वलांडीसारख्या गावामध्ये ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने या दोघांनी सुरुवात केली होती. भाषावर प्रांत रचना झाली आणि मग महाराष्ट्र हा वेगळा झाला. त्यानंतर काही संस्थेला शाळेला अडचणी निर्माण व्हायला लागल्या. आपला उस्मानाबाद जिल्हा होता, याची नोंदणी झाली नव्हती संस्था म्हणून, आणि मग भाऊसाहेबची राजकारणात सुरुवात होती. उस्मानाबाद DCC बँकेचे संचालक आणि जिल्हा परिषदला उस्मानाबादच्या ते निवडून आले होते. या दोघांनी विचार केला की आता हे आपल्याला खपत नाही, शाळेला जागा नाही, त्या तांत्रिक अडचणी बऱ्याच आहेत, आणि मग हे भाऊसाहेबाच्या स्वाधीन केलं. आणि मग तेव्हापासून भाऊसाहेबांनी वलांडीसारख्या ठिकाणी जागा घेतली, बांधली. हळूहळू राजकारणामध्ये सन्माननीय विलासराव देशमुख साहेब राज्याचे मंत्री होते, सहकार होतं, शिक्षण होतं. त्यांना सहज भाऊसाहेबांनी आम्हाला तळेगावला, मंगरुळला असे 2-3 ठिकाणचे नावं सांगितले. देवणीला आमच्या तालुक्यामध्ये आम्हाला हायस्कूल पाहिजे, तरी विलासराव साहेबांनी प्रस्ताव नंतर मागितला आणि मान्यता अगोदर आणून दिली. म्हणून असे अनेक राजकीय लोकांच्या सहकार्यामुळं ही एक संस्था आमची फार काही असं टेक्निकल संस्था नाही किंवा पैसे कमवायच्या उद्देशाने निर्माण केलेली संस्था नाही. त्याच्यात वेगवेगळे माध्यम नाहीत. पारंपरिक शिक्षण करण्याचं काम ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून चालते. भाऊसाहेब असताना आम्ही बाहेरून काम बघायचो, पण 2017 नंतर अधिकृत कारभार या संस्थेचा माझ्याकडे आला. म्हणून ज्या ज्या गोष्टी चांगल्या संस्थेत करता येतील तो करण्याचा प्रयत्न केला. व्यंकटेश माध्यमिक विद्यालय वलांडी, व्यंकटेश उच्च माध्यमिक विद्यालय वलांडी, व्यंकटेश महाविद्यालय 8 शाखा वलांडीला आहे. विवेकवर्धिनी माध्यमिक विद्यालय देवणी, विवेकवर्धिनी माध्यमिक विद्यालय देवणी, विवेकवर्धिनी उच्च माध्यमिक विद्यालय देवणी, विवेकवर्धिनी महाविद्यालय देवणी, भोगेश्वर विद्यालय तळेगाव, जालनाथ महाराज विद्यालय लासोना, ज्ञानवर्धिनी विद्यालय मंगरूळ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे सेंटर आमच्याकडे इथे देवणीला आहे. आणि संस्था अंतर्गत चालणाऱ्या 100 शाखातील विद्यार्थी संख्या जवळपास 4,500 विद्यार्थी आमच्या सगळ्या युनिटमधून शिक्षण घेत आहेत. संस्था ग्रँट आणि नॉन ग्रँट आमच्याकडे 2 युनिट 2001च्या पूर्वीचे असून सुद्धा
वलांडी आणि देवणीचे महाविद्यालय हे नॉन ग्रँटमध्ये करतात. हे सगळेच कर्मचारी मिळून 205 कर्मचारी या संस्था अंतर्गत काम करतात. म्हणून खेळीमेळीचं चांगलं वातावरण या संस्थेमध्ये आहे. 1955 पासून आज तागायत संस्था कुण्या कर्मचाऱ्यावर ॲक्शन घेतले नाही आणि कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या विरोधामध्ये 2 वेळचं पत्र कुठं शासनाच्या विरोधामध्ये संस्थेच्या विरोधामध्ये दिले नाही. म्हणून कुटुंब समजून आम्ही या संस्था सांभाळण्याचं काम करतो. कुणाच कर्मचाऱ्याला 2 रुपयाचा त्रास नाही. अनेक संस्था आम्ही आमच्या परिसरात बघितल्या. अनेक कर्मचाऱ्याला पेन्शन म्हणजे नेमणुकीपासून पेन्शनपर्यंत कर्मचाऱ्याला त्रास दिला जातो. इथं कुठल्याच प्रकारचा त्रास आत्ताही आमच्याकडं जिल्ह्यामध्ये अतिरिक्त झाल्यापैकी 26-27 कर्मचारी आम्ही या संस्थेमध्ये समायोजन करून घेतलं. संस्था चालवण्याचं काम करतो आम्ही. दुसरी गोष्ट, मी माझ्या काळामध्ये देवणी तालुक्यामध्ये एक औद्योगिक वसाहत निर्माण व्हावी, इथल्या व्यापाऱ्याला, उद्योजकांना, विद्यार्थ्यांना स्वतःचे उद्योग उभा करावेत म्हणून आम्ही बाबाराव इंगोले साहेब, आमचे गोपीनाथ सगर, आमचे मनोहर पाटील छोट्या देवणीचे अशा सगळ्यांनी मिळून इथे छोट्या देवणीला 5 एकर जमीन घेतली आणि त्याचं सगळं पूर्ण करून आता मागच्या 5-6 महिन्यामध्ये तिथलं प्लॉटचं वाटप सुद्धा आम्ही तिथलं केलेलं आहे. आणि उद्देश एवढाच की या भागात छोटे मोठे उद्योग व्हावेत आणि इथली देवणीची बाजारपेठ चांगली व्हावी, ह्याच उद्देशाने करण्याचा प्रयत्न केला आहे. भाऊसाहेबांनी करून ठेवले. दुसरी बाब सांगायची की अनेक संस्थेला घेतलेल्या जमिनी आणि संस्थेला बांधलेल्या इमारती हे वैयक्तिक स्वरूपाच्या केल्या जातात. पण भाऊसाहेबांनी या संस्थेला घेतलेल्या जमिनी, संस्थेला बांधलेल्या इमारती हे न्यासला नोंदलेत. म्हणजे संस्थेच्या पूर्ण मालकीच्या आहेत, वैयक्तिक कुणाच्या सचिवाच्या, अध्यक्षाच्या, कुणा संचालकाच्या मालकीच्या नाहीत. आता आमच्या भागात काही लोकांनी जमीन त्या काळात घेतले पण संस्था चालकाच्या नावावर घेऊन बिल्डिंग बांधल्या आणि सरकारकडनं भाडं लाटण्याचं काम ही मंडळी करतात. तोही प्रयोग भाऊसाहेबांनी या काळात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्या ज्या गोष्टी करता येतील तो करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मला आता 65 वर्ष उद्या 31 तारखेला पूर्ण होतात. भाऊसाहेबांनी इच्छा व्यक्त केली आणि त्या काळात आमचे DN कुलकर्णी ER होते उदगीरचे. ते सहज घरी बसला असताना DN आम्हाला आता अर्बन बँक, मी परवा पेपरला वाचले, तरुण भारतला बातमी होती की सरकार अर्बन बँकेचे लायसन्स देणार आहे, तर आपण एक अर्बन बँक उदगीरला काढू. आणि मग तो DN कुलकर्णीला मला सोबत जोडून दिलं. आम्ही ते प्रस्ताव तयार केले आणि 1 वर्षामध्ये रिझर्व्ह बँकेने यशवंत अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या नावानं लायसन्स दिलं. आज त्याच्या आम्ही 9 शाखा आणि 125 कोटी रुपये डिपॉझिट करण्याचा प्रयत्न केला आहे. रिझर्व्ह बँकचे जे जे चांगले नॉर्म्स असतील त्या नॉर्म्समध्ये NP असेल, CRR असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये आमची बँक चांगल्या करण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केले. 55-60 कर्मचारी या बँकेमध्ये आता त्यांचे कुटुंब चालतात. 15-20 पिगमेजंटचे कुटुंब चालतात. म्हणून ज्या ज्या गोष्टी चांगल्या करता येईल तो करण्याचा प्रयत्न. आता यशवंत गृहनिर्माणमध्ये एका सभासदाने त्या संस्थेचा प्लॉट लाटला होता. माजी प्रशासकाने तो प्लॉट परत घेतला होता. मग आता तो प्लॉट त्या यशवंत गृहनिर्माणच्या सगळ्या सदस्यांनी मिळून बँकेला द्यायचं मान्य केलंय. मग पुढच्या वर्षीच्या बँकेच्या GB पर्यंत बँकेची चांगली इमारत उदगीरमध्ये करण्याचा मानस या निमित्ताने आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत तुम्ही निवडून आलात, तर तुम्हाला काही बँकेच्या अंतर्गत काही अडथळे वगैरे येतात का, किंवा बँकेच्या कामकाजाबद्दल काही मत व्यक्त करायचे का नको? नाही, करतो ना मग. भाऊसाहेबांची इच्छेखातर मी गेल्या 5 वर्षापूर्वी आता बद्रेसाहेब म्हणल्याप्रमाणे चुरशीच्या निवडणुकीत मी या बँकेत संचालक झालो आणि 5 वर्ष त्या सभागृहामध्ये संचालक म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. ज्या बँकेचे भाऊसाहेब 35 वर्ष संचालक होते, चेअरमन होते, व्हाईस चेअरमन होते, सन्माननीय आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब चेअरमन होते आणि भाऊसाहेब व्हाईस चेअरमन होते, तो काळही बघितला. ही बँक त्या काळामध्ये पुनर्वसनात होती.
अडचणींचा काळ होता. राज्याचे सहकार मंत्री म्हणून आदरणीय विलासराव देशमुख साहेब होते. आणि मग राज्यातल्या राजकारणामध्ये सन्माननीय शरद पवार साहेबांचा आग्रह होता की रामचंद्रराव तुम्ही या निवडणुकीला चेअरमनच्या निवडणुकीला फॉर्म भरा. भाऊसाहेबांनी त्यांचं ऐकलं नाही, कारण सहकार मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री होते विलासराव देशमुख साहेबांनी, त्यांच्या ताब्यात बँक दिली होती. म्हणून अडचण म्हणून भाऊसाहेबांनी माघार घेतली आणि दिलीपराव देशमुख साहेबांना मदत केली. बँक अडचणीत होती 100%. म्हणून सगळ्याच मंडळींनी जिल्ह्यामध्ये मेळावे घेऊन वसुल्या केल्या. आमच्या परिसरामध्ये देवणी उदगीर चळकोटमध्ये आमचा राजकारणातला नवीन जोश होता. त्या काळामध्ये आम्ही स्वतः बँकेच्या लोकांसोबत खेडेगावाने मेळावे घ्यायचे आणि वसुली करायचा. आणि एकाच वर्षामध्ये बँक पुनर्वसनातून रिझर्व्ह बँकच्या नॉर्म्सप्रमाणे पुनर्वसनातून बाहेर निघाली. आणि आज तागायत ही बँक मराठवाड्यातल्या सगळ्यात नंबर 1 बँक म्हणून आहे. मी काम कुण्या पक्षाचं कोण करते ह्याच्यापेक्षा बँक चांगल्या पद्धतीने आहे. आता काही लोकांना वाटतं की ह्याने स्वतःच्या कारखान्याला कर्ज घेतात वगैरे. आता बदर साहेब ज्याने तळ राखले ते पाणी पितात, त्याच्यामध्ये काही नाही. पण त्याची वसुली देतात का नाही बँकेला? अनेक राज्यामधल्या अनेक राजकीय लोकांनी बँकेचे स्वतःच्या युनिटला पैसे घेतले आणि पैसे बुडवले. तसं या मंडळींनी पैसे बुडवले तर नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वसुली त्यांच्या कारखान्याकडनं बँकेला दिली जाते. मी बँकेमध्ये जिथं चुकलं असेल तिथं चुकलं म्हणून सांगितलं, जिथं मदत केली असेल सहकारातली एक चांगली संस्था आहे म्हणून त्या बँकेला मी मदत करण्याचा प्रयत्न केलाय. आजही माझ्या तालुक्यामध्ये माझ्या मर्जीची अनेक संस्था आज ठराव गेल्यात. आता राजकारण काय घडतं माहित नाही. मी भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो. बाबासाहेब पाटील साहेब राष्ट्रवादीच करतात, राज्याचे सहकार मंत्री आहेत. या सगळ्यांनी मिळून जे ठरवतील त्याच्यासोबत बदर साहेब मी आहे. नाही झालं तर मी माझी कुस्ती हे चालूच आहे. मी निवडणूक लढवणार. धन्यवाद. ऐका, आता खरेदी विक्री संघ भाऊसाहेबांनी स्थापन केला. जिल्ह्यातला मला वाटतं एकमेव खरेदी विक्री संघ, मराठवाड्यातला एकमेव खरेदी विक्री संघ आहे. एका बाजूला घरात सगळं राजकारण असताना एका एलम समाजाच्या भरत चांबलेला तुम्ही कसं काय इतके दिवस झालं ठेवलं ही लोक चर्चा करतात. किंवा खाजगीमध्ये म्हणतात दादाला काही कळत नाही, आज कुठं असतंय का, शिवाजीला बसवावं, संभाजीला बसवावं. तरी परंतु तुम्ही 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन चालता, ह्याचं कारण काय? 50 वर्षापूर्वी भाऊसाहेबांनी प्रतिकूल परिस्थिती नसताना उदगीर तालुका खरेदी विक्री संघाची मान्यता आणली. आणि कायमप्रमाणे भाऊसाहेब सुरुवातीच्या काळात मला वाटतं 5-10 वर्ष चेअरमन असतील. त्यानंतर मग अनेक लोकांना त्या संस्थेत चेअरमन केलं. संस्थेचे व्यवहार सुद्धा कमी झाले. संघ बऱ्यापैकी अडचणीत आला आणि राष्ट्रवादी सत्ता होती. भरतच्या माध्यमातून प्रशासकीय बोर्ड त्या संघावर आणलं. काही लोक संघ बंद करण्याचा किंवा ताब्यात घेण्याचा प्रयत्न, मी त्याचं कोणाचं नाव घेत नाही, ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते. पण भरतने प्रशासकीय बोर्ड, सन्माननीय धस साहेब सहकार राज्यमंत्री होते राज्याचे, त्यांच्या मार्फत बोर्ड आणलं 5 लोकांचं आणि 3 लोकांचं आणि संघ ताब्यात घेतला. तेव्हापासनं संघ चांगलं होतो. व्यवसाय नसले तरी व्यवसाय निर्माण केले भरतने. आणि विशेषतः आता मोठी जबाबदारी अशी आहे की भरतनं त्या संघाला स्वर्गवासी रामचंद्रराव पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघ असं नाव दिलं. त्यामुळं वडिलाच्या नावानं संघ आहे म्हणून विशेष आमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. आणि बदरसाहेब दुसरी बाजू एका येलमाला म्हणण्यापेक्षा भरतच्या कुटुंबात, भरतला आम्ही आमच्या कुटुंबाचे वेगळे समजत नाही. त्याची जात कवा आम्ही त्याला विचारली नाही. मी अनेक लोकांना, मी बरं कवेकर साहेब तळेगावला आलता, विचारले हे कोण आहे, ते म्हणलं आमचा 6वा भाऊ आहे. ते म्हणलं हे कसं काय, त्याचं आडनाव चांबले दिसलेले आणि तुम्ही 6वा भाऊ. म्हटलं आम्ही त्याला वेगळं समजत नाही. म्हणून हे तिसरी पिढी आहे. गोविंदराव चांबले भरतचे आजोबा हे माझे आजोबाचे मित्र. तुकाराम चांबले भाऊसाहेबासोबत आयुष्यभर सोबत राहिले. आणि भरत माझ्यापेक्षा लहान असलं तरी लहान असल्यापासून आमच्या बोटाला जो आमच्या सोबत राहतो. सगळे सुखात आहेत, दुखात आहे. त्यामुळे राजकारणाविषय नाही. चांगलं काम करतो ना त्याला काम करायला संधी दिलीच पाहिजे. मी या मताचा आहे. माझ्या एखाद्या आमच्या घरातला माणूस चुकीचं काम करत असेल त्याला संधी देणार नाही. पण भरतने संघाला चांगलं नावारूपाला आणलं, उत्पन्न आणलं. या संघात धंदे कमी झाल्यानंतर 5-10 लाख रुपयाचं डिपॉझिट केव्हा बघायला मिळाले नाही.
पण भरतने चहापत्तीचा व्यवसाय, आता तर महाराष्ट्राची एजन्सी भरतनं सरकारच्या मागे लागून त्या संघाला नाफेडच्या मिळवून दिली. म्हणून संघ चांगला चालावा, भाऊसाहेबांनी तपश्चर्याने तो संघ उभारलाय. त्या संघाला खूप कष्ट लागलेले आहेत, म्हणून संघ चांगला चालले, संघ आम्ही भरतच्या पाठीमध्ये आहे. धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वेळा जिल्हा परिषदचं अध्यक्षपद तुमच्या घरात आलं. काय तर एका बाजूला जिल्हा परिषदचं अध्यक्षपद, उदगीरचं नगरपालिकेचं नगरसेवक पद, म्हणजे भाषणापुरतं नाही तर ग्रामीण आणि शहरी हे समन्वय तुम्ही कसं काय ठेवू शकलात? खरं म्हणजे याच्यात आमच्या भाऊसाहेबाची सगळ्यात मोठी पुण्य आहे. भाऊसाहेबाची शिकवण, छोट्या मोठ्या लोकांच्या अडचणीत मदत करणे, लोकांच्या प्रवाहात राहणे, हे त्याने आम्हाला दाखवून दिले. आम्ही तसं फार मोठे नाही, पैशानेही फार मोठे श्रीमंत नाही, पण लोकांच्या मदतीसाठी कायम राहणार आहे. माझी गेल्या पंचवार्षिकमध्ये माझी सुनबाई त्याच वार्डामध्ये सदस्य होती उदगीरच्या. म्हणून उदगीर, जळकोट आणि देवणी आमचा राजकीय केंद्रबिंदू. तालुका वेगळा झाल्यामुळं देवणी वेगळं झालं असं म्हणायचं काही कारण नाही. त्यामुळं उदगीर हे मूळ आमचं राजकीय केंद्रबिंदू. सुनबाई अध्यक्ष झाली, सभापती झाली नगरपालिकेची. त्या वार्डामध्ये ज्या ज्या गोष्टी चांगल्या करता येतील, गेल्या 30-40 वर्षांची नेहमी म्हणणारी माणसं त्या वार्डामध्ये सदस्य होऊन गेली. पण अनेक अक्षरशः एवढी वाईट अवस्था होती, पण सन्माननीय राज्याचे उद्योग मंत्री संभाजीराव पाटील असताना त्यांनी DPDC मार्फत नगरपालिकेला कुठला फंड आला नव्हता. आमच्या मुलांनी विनंती केल्यानंतर वार्डात 1 कोटीपेक्षा अधिक रक्कम तिथे दिली आणि वार्डात चांगलं करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आता जागा ओपन पुरुषाची निघाली. मुलांनी इच्छा व्यक्त केली, होगा रोका, मला तुला तुझ्या कामाचे शाश्वती असेल तर थांबा. आणि वार्डात थांबलं, जरा फाईट चांगली झाली, पण परत निवडून आला. म्हणून आमचा उदगीर, जळकोट आणि देवणीमध्ये या 3 तालुक्यामध्ये लोकांचा संपर्क आहे. जिल्हा परिषदला संभाजीराव पाटलाचा मला मेसेज होता की दादा तुमच्या पुण्यात सुनाला वलांटी मतदारसंघ आम्ही चाचपणी केली आहे, तळेगावकरच्या कुटुंबाशिवाय तर कोणी निवडून येऊ शकत नाही. मला एक प्रश्न पडला. एक माझी सून विद्यावर्धिनी उदगीरला इंग्रजी माध्यमाला हेडमास्तर आहे, एक लातूरला राहते मुलं शिकवायच्या निमित्ताने, आणि एक आता नगरसेवक होती, तिचं नाव उदगीरमध्ये आहे. मला अडचण निर्माण झाली आणि मग मी सहज लहान भाऊ आमच्या संभाजीला त्याला घरी बोलवून घेऊन उदगीरलाच राहत होतो. त्याला सहज सकाळी विचारलं चाय पिताना, बाई याचा निरोप आहे तर उशाला जिल्हा परिषदला थांबावं का? त्याला म्हटलं तुमची मर्जी. आणि मला वाटतं 1च दिवस शिल्लक राहायला होता, पक्षाकडे मागणी करायचा. त्याला दिवणीला पाठवून दिलं, पक्षाकडे तालुका अध्यक्षाकडे नोंदणी केली आणि मागणी केली. लोकांनी भरपूर मताने निवडून दिलं. आणि बद्दर साहेब, मी आता तुमच्यासारखे ज्येष्ठ माणसं अनेक वर्ष आम्ही सोबत आहेत, मी आपल्या समोर कबूल करतो, आम्ही कुण्याच नेत्याकडे हात जोडला नाही. आमच्या भाऊजाईला जिल्हा परिषद अध्यक्ष आम्ही त्या अपेक्षाही केली नव्हती. जिल्हा परिषद निवडून आलंय इथपर्यंत ठीक आहे, पण भरत हे सगळी मंडळी पळत फिरली. आणि संभाजीराव पाटील मला कशी फोन करून सांगितले रात्री 11 वाजता, दादा 100% उशाला आपल्याला अध्यक्ष करायचे आहे, ज्या अनेक अडचणी निर्माण होतील त्या अडचणीवर मात करून आपण अध्यक्ष करू, तुमची मर्जी पाटील साहेब, असं उल्लेख केला. आणि मग सन्मान्य संभाजीराव पाटील, अभिमन्यू पवार साहेब, आमचे बाबासाहेब पाटीलला सुद्धा आमच्या अहमदपूरची आई भेटायला गेला असताना आमची हिनबाई जिल्हा परिषद निवडून आलेत, अध्यक्ष करता येतं का बघा असं विचारल्यावर त्याने म्हटलं तुमच्यापेक्षा त्या कुटुंबाचा माझे अनेक वर्ष संबंध आहे आणि संधी मिळाली तर 100% मी भगवानरावला न्याय देणार, हे बाबासाहेब पाटलांना त्याने बोलून दाखवलं. मला त्याने मोबाईलमध्ये भरून घेतलं होतं आणि मला ते ऐकवलं बाबासाहेब पाटलाचे शब्द. म्हणून संजय बनसोडे असतील, या सगळ्या नेते मंडळींनी आमच्या कुटुंबाला भाऊसाहेबाच्या रमेश आप्पा कराड, तसं गेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये मला सगळ्यात मोठं योगदान रमेश आप्पाने दिलं होतं. म्हणून रमेश आप्पा कराड, संभाजीराव पाटील, अरविंद पाटील, अभिमन्यू पवार साहेब, संजय बनसोडे, बाबासाहेब पाटील या सगळ्यांनी मिळून आमच्या भाऊजाईला जिल्हा परिषद अध्यक्ष केलं. या मतदारसंघ म्हणूनच नाही,
जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गोष्टी चांगल्या असतील तो करण्याचा प्रयत्न निश्चित. तर दादा, मला एक विनंती म्हणा किंवा एक प्रश्न विचारावा असा वाटतो की तुम्ही सहकार, पुन्हा शिक्षण आणि तुमचा स्वभाव या माध्यमातनं महाराष्ट्रभर फिरलात, तर देवणी मतदारसंघ आणि जिल्हा याकडं काय वेगळं करावं, तुमच्या भाऊजाईंनी वेगळ्या कोणते प्रकल्प राबवावेत असं तुम्हाला वाटतंय? तसं बघितलं तर देवणी विकासापासून बऱ्यापैकी दूर होता, कारण हा मतदारसंघ अनेक वर्ष राखीव होता विधानसभेला. त्याच्यामुळं इथं आमदार रिपीट झालाच नाही. म्हणून रस्त्याचे प्रश्न होते, पाण्याचे प्रश्न होते. पण आता गेल्या 10-12 वर्षामध्ये संभाजीराव पाटलाच्या रूपाने रस्ते बऱ्यापैकी झाले. देवणीसारखा एवढा मोठा हायवे या परिसरामध्ये झाला. अनेक हायवे आता लासूर मार्गे कर्नाटकामध्ये जातोय, तो बी संभाजीराव पाटलाने आणला. म्हणून आमची कल्पना अशी आहे की आता जिल्हा परिषदेला अखत्यारीत नसलं तरी छोटे मोठे उद्योगधंदे या परिसरामध्ये व्हावेत, ही आमची मनातून इच्छा आहे. आता 2-3 कारखाने झाले, ऊसा क्षेत्र वाढलं असेल तरी ऊस जाण्यासाठी कुणाची तक्रार आता या परिसरामध्ये राहिली नाही. छोटे मोठे उद्योग या निमित्ताने उभा दादा, ऊसाची तक्रार राहिली नाही हे जरी खरं असलं तरी आपला एक अनेक दिवसापासनं साखर उद्योग किंवा गुळ उद्योगाचा जो प्रकल्प आहे, तर तुम्ही आता जाहीर लोकांना शब्द द्या की किती दिवसात काही बी करून सुरू करणार. दुसरा आमचा सारथी कृषी अँड अलाइड इंडस्ट्रीज भाऊसाहेबांच्या संकल्पनेतून सुरू केलेला तळेगावातला उद्योग, पर डे 700 टन क्रशिंगचा उद्योग गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक अडचणीमुळं, आता कोणी खोडीपणा केला मी हा शब्द वापरणार नाही, पण आर्थिक अडचणीमुळं तो पूर्ण होऊ शकला नाही. आता यावर्षी काम होईल आणि निश्चित यावर्षी ट्रायल म्हणून आम्ही गाळापणा जायची आमची तयारी आहे. तो आता संकल्प पूर्ण करणार आहे, कारण ते पूर्ण कुटुंब या निमित्ताने आमचं जरा अडचणीत आलं. भाऊसाहेबांची कल्पना होती आणि भाऊसाहेबाचं काम कसं होतं, एक बार एक काम हातावर घेतलं की ते होईल नाही होईल बघायचं नाही. ते पोरावाला संघटच्या माणसाला ते रेटायला लावायचं. आणि आम्ही आयुष्यामध्ये केव्हा 2-5 लाख कुठं कर्ज काढलं नाही. आमचे कुठे सिबिल माहीत नाही, IT रिटर्न आम्हाला हे माहीत नव्हते. पण ह्या सगळ्या गोष्टी नसताना तो उद्योगचं काम चालू झालं, तो उद्योग पूर्ण होऊ शकला नाही. पण आता यावर्षी 100% एखादी महिन्यामध्ये या युनिटचं काम चालू होईल. हंगाम पूर्ण नाही तरी नाही, पण ट्रायल 100% यावर्षी घेण्यासाठी मी बद्रे साहेबांना, कारण त्यांची मला फोन आला की जयगोपाल म्हणलं की पहिल्यांदा प्रश्न राहायचा काय झालं कारखान्याचं. म्हणून निश्चित साहेब तुम्हाला या निमित्ताने, मुलाखतीच्या निमित्ताने शब्द देतो की तो उद्योग यावर्षी 100% चालू करू. धन्यवाद. वयाच्या 65व्या वर्षानिमित्त तुम्ही 20-21 वर्षाच्या मुलाला लाजवेल अशा प्रकारचं काम, आता मी जातीनं मारवाडी ब्राह्मण, आमचे भारतराव रेड्डी, तुम्ही म्हणजे हे गवंडी आहेत, हे समजा अजून कुणी आहेत, तर तुम्ही सगळ्याला, कारण एकीकडं जातीयवाद भ्रष्टाचार वाढला असताना काही ऋषितुल्य माणसं, जसं व्यवहारात दिलीपरावला मी मानतो, तसं तुमच्याकडं मला जाहिरात मागायला सुद्धा भीती वाटते. कारण तुम्ही खातच राहो तर देव कुठून काय, ह्याच्यामुळं की निश्चित परमपिता परमात्मा तुमचा नावलौकिक अधिक वाढवावा आणि चांगलं काम करावं. प्रभू परमात्मा तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य देव. हीच वयाच्या 65व्या वर्षी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. तुमचे सुद्धा धन्यवाद.